आपण जगतो म्हणजे नेमकं काय करतो? जेवतो, श्वास घेतो, धावतो, पण या सगळ्याच्या मागे, पडद्यामागे काय चाललेलं असतं? आपलं शरीर खरं तर एका अविश्वसनीय मशीनसारखं आहे, जे 24 तास नॉन स्टॉप काम करतं. तर आज आपण याच मशीनच्या 4 सगळ्यात महत्त्वाच्या कामांबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच ऊर्जेचा प्रवास कसा होतो ते पाहणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की जिवंत राहण्यासाठी आपल्या शरीराला 24/7 म्हणजे सतत अशी कोणती 4 कामं करावी लागतात? आणि याच प्रश्नाचं उत्तर हाच आपल्या आजच्या चर्चेचा नकाशा आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या कामापासून. गाडी चालवायची असेल तर पेट्रोल लागतंच? बरोबर. अगदी तसंच आपल्या शरीरालाही इंधन लागतं. आणि हेच आहे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, शरीरात इंधन भरणं. विज्ञानाच्या भाषेत यालाच पोषण असं म्हणतात. आता पोषण म्हणजे काय? तर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पोषण म्हणजे फक्त जेवण नाही, तर जे काही खाल्लं आहे त्यातून ऊर्जा मिळवणं आणि मग ती वापरणं, ही संपूर्ण प्रक्रिया. याच प्रक्रियेतून प्रत्येक सजीव स्वतःसाठी इंधन मिळवतो. बरं, हे इंधन मिळवण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे वनस्पतींसारखं स्वतःचं अन्न स्वतः बनवणं, त्यांना आपण म्हणतो स्वयंपोषी. आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्यासारखं अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहणं, अशांना म्हटलं जातं परपोषी. माणसांमध्ये पचनाची गोष्ट सुरू होते ती थेट तोंडातूनच. आपण घास तोंडात टाकताच लाळेमध्ये असलेला एक मदतनीस कामाला लागतो. त्याचं नाव आहे सलायव्हरी अमायलेज. याचं एकच काम आहे, अन्नातली जी मोठी गुंतागुंतीची साखर असते ना, तिला लहान आणि सोप्या तुकड्यांमध्ये तोडून काढणं. तोंडातून अन्न पुढे सरकतं आणि त्याच्या पुढचा थांबा असतो आपलं जठर. इथे एकदम 3 गोष्टी एकत्र काम करतात. एक शक्तिशाली ॲसिड जे जंतूंना मारून टाकतं. दुसरं एक संरक्षक थर जो या ॲसिडपासून जठराला स्वतःला वाचवतो. आणि तिसरं पेप्सिन नावाचं एक खास एन्झाईम जे थेट प्रथिनांवर हल्ला चढवतं. पण खरा खेळ म्हणजे पचनाचा क्लायमॅक्स तो होतो लहान आतड्यात. इथे अन्नाचं फायनल डायजेशन होतं आणि या कामात त्याला 2 मोठे हेल्पर मदत करतात. एक म्हणजे यकृत आणि दुसरं म्हणजे स्वादुपिंड. हे जे स्वादुपिंड आहे ना, ते म्हणजे जणू काही एन्झाईम्सची फॅक्टरीच आहे. इथून 3 स्पेशल एजंट्स बाहेर पडतात. पहिला ट्रिप्सिन जो प्रोटीनचं काम बघतो, दुसरा लायपेज जो फॅट्स किंवा चरबीला तोडतो, आणि तिसरा अमायलेज जो कार्बोदकांना हाताळतो. ही तिघांची टीम मिळून अन्नाचं फायनल काम तमाम करते. ठीक आहे, अन्न तर पचलं, पण त्यातली पोषक तत्व शरीराच्या कानाकोपऱ्यात पोचणार कशी? तर याचसाठी लहान आतड्याच्या आत लाखो बोटांसारख्या लहान लहान रचना असतात, ज्यांना विलाय म्हणतात. हे विलाय म्हणजे गेटवे आहेत. ते पचलेल्या अन्नातून सगळी पोषक तत्व शोषून घेतात आणि थेट रक्तात मिसळतात. तर इंधन मिळालं, आता पुढचं काम काय? अर्थात त्या इंधनाला वापरता येईल अशा ऊर्जेमध्ये बदलणं. चला तर मग आपल्या दुसऱ्या कामाकडे वळूया, ज्याला आपण श्वसन असं म्हणतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बरेचदा आपला गोंधळ होतो. श्वास घेणे म्हणजे ब्रीदिंग आणि श्वसन म्हणजे रेस्पिरेशन या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. श्वास घेणं म्हणजे काय? तर फक्त नाकाने हवा आत घेणे आणि बाहेर सोडणं. हे काम फुफ्फुसांचं आहे. पण खरं श्वसन तर शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आत होतं, जिथे अन्नाला जाळून ऊर्जा तयार केली जाते. खूप फरक आहे. अच्छा, एक प्रश्न. खूप दिवसांनी व्यायाम केला किंवा खूप जास्त धावलं की स्नायू कसे दुखायला लागतात नाही का? असं का होतं याचा कधी विचार केला आहे? याचं उत्तर श्वसनाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लपलेलं आहे. तर होता काय की याचं सगळं कनेक्शन ऑक्सिजनशी आहे. जेव्हा आपल्या पेशींना आरामात भरपूर ऑक्सिजन मिळतो तेव्हा त्या भरपूर ऊर्जा तयार करतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण खूप जास्त व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन कमी पडायला लागतो. मग अशा वेळी त्या ऑक्सिजनशिवाय ऊर्जा बनवण्याचा प्रयत्न करतात आणि या गडबडीत लॅक्टिक ॲसिड नावाचं एक रसायन तयार होतं. आणि हेच लॅक्टिक ॲसिड आहे ज्यामुळे आपले स्नायू दुखायला लागतात. तर ही जी ऑक्सिजन आत घेण्याची आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याची देवाणघेवाण आहे ती नेमकी कुठे होते? तर ती होते फुफ्फुसांमध्ये असलेल्या द्राक्षांच्या घडासारख्या लाखो लहान लहान पिशव्यांमध्ये, ज्यांना ॲल्व्हिओलाय म्हणतात. इथेच रक्तामधलं हिमोग्लोबिन येतं, आपल्यासोबत आणलेला कार्बन डायऑक्साईड इथे सोडून देतं आणि ताज्या ऑक्सिजनला घट्ट पकडून पुढच्या प्रवासाला निघतं. ओके, अन्न मिळवलं, त्यातून ऊर्जा पण बनवली. पण ही बनवलेली ऊर्जा आणि फुफ्फुसातून घेतलेला ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचणार कसा? त्यासाठी एक डिलिव्हरी नेटवर्क लागेल ना. आणि इथेच येतं आपलं तिसरं महत्त्वाचं काम, शरीराची वितरण व्यवस्था म्हणजेच वहन. 2.
हा आकडा महत्वाचा आहे कारण मानवी शरीरातली रक्ताची डिलिव्हरी सिस्टम खूपच स्मार्ट आहे. इथे रक्त हृदयामधून एकाच फेरीत 2 वेळा पास होतं. यालाच डबल सर्क्युलेशन किंवा दुहेरी रक्ताभिसरण असं म्हणतात. म्हणजे कसं तर एक सर्किट फुफ्फुसांकडे जातं फक्त ऑक्सिजन आणण्यासाठी आणि दुसरं सर्किट तो ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीरात पोचवण्यासाठी. या हुशार रचनेमुळे ऑक्सिजन असलेलं शुद्ध रक्त आणि कार्बन डायऑक्साईड असलेलं अशुद्ध रक्त कधीच एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. आता या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये 2 प्रकारचे मुख्य रस्ते आहेत, धमन्या आणि शिरा. यातला फरक सोपा आहे. धमन्या रक्त हृदयापासून दूर घेऊन जातात. हृदयाने पंप केलेलं रक्त जोरात वाहत असतं म्हणून धमन्यांच्या भिंती जाड आणि मजबूत असतात. या उलट शिरा रक्त परत हृदयाकडे आणतात. यात दाब कमी असतो आणि रक्त मागे जाऊ नये यासाठी त्यांच्या आतमध्ये व्हॉल्व्ह किंवा झडपा बसवलेल्या असतात. हृदयाचं पंपिंग सायकल खरं तर खूप सोपं आहे. 4 स्टेप्समध्ये समजू शकतं. स्टेप 1 आहे फुफ्फुसांकडून आलेलं ताजं ऑक्सिजनने भरलेलं रक्त हृदयाच्या डाव्या भागात येतं. स्टेप 2 तिथून ते पूर्ण शरीरात पंप केलं जातं. स्टेप 3 शरीरात वापरून झालेलं ऑक्सिजन कमी असलेलं रक्त परत हृदयाच्या उजव्या भागात येतं. आणि स्टेप 4 मग ते पुन्हा शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांकडे पाठवलं जातं. आणि हे चक्र आयुष्यभर सेकंदाला सेकंद चालू राहतं. आता फक्त प्राण्यांमध्येच नाही, वनस्पतींमध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टेशनसाठी एक खास सिस्टम असते. त्यांच्याकडे 2 प्रकारच्या पाईपलाईन असतात. एक आहे झायलेम. हा आहे पाण्यासाठी असलेला 1 वे हायवे, म्हणजे पाणी फक्त मुळांकडून वर पानांपर्यंत जातं. आणि दुसरी पाईपलाईन आहे फ्लोएम. हा आहे अन्नासाठी असलेला 2 वे हायवे. पानांमध्ये तयार झालेलं अन्न यातून गरजेनुसार वरखाली कुठेही पोचवलं जातं. चला आतापर्यंत 3 कामं झाली. इंधन भरलं, ऊर्जा बनवली, ती पोचवली सुद्धा. आता येतं चौथं आणि तितकंच महत्वाचं काम, म्हणजे शरीरात तयार झालेला कचरा बाहेर काढणं. यालाच म्हणतात उत्सर्जन किंवा वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम. या वेस्ट मॅनेजमेंटचं मुख्य काम करतात आपल्या किडन्या. पण किडनीच्या आतला खरा हिरो कोण आहे माहितीये? तो आहे नेफ्रॉन. ही एक सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोपिक गाळणी आहे आणि अशा लाखो नेफ्रॉन मिळून आपल्या शरीराची अल्टिमेट फिल्ट्रेशन सिस्टीम बनवतात. तेच आपलं रक्त सतत स्वच्छ करत असतात. आता हा नेफ्रॉन रक्त स्वच्छ करतो कसा? तर त्याचं काम 3 स्मार्ट स्टेप्समध्ये चालतं. पहिली स्टेप फिल्ट्रेशन, म्हणजे रक्तामधल्या लहान सहान सगळ्या गोष्टी, चांगल्या वाईट दोन्ही, आधी बाजूला काढल्या जातात. दुसरी स्टेप रिॲब्झॉर्प्शन. आता बाजूला काढलेल्या गोष्टींमधून ज्या कामाच्या वस्तू आहेत, जसं की ग्लुकोज, पाणी, त्यांना पुन्हा रक्तात घेतलं जातं. आणि मग येते तिसरी आणि शेवटची स्टेप सिक्रिएशन, म्हणजे आता जो फक्त कचरा उरला आहे तो गोळा करून मूत्राच्या रूपात शरीराबाहेर पाठवला जातो. वनस्पतीसुद्धा कचरा बाहेर टाकतात, पण त्यांच्या पद्धती जरा वेगळ्या आहेत. जसं की आपल्यासाठी प्राणवायू असलेला ऑक्सिजन त्यांच्यासाठी एक टाकाऊ वायू आहे, जो त्या बाहेर टाकतात. त्या बाष्पोत्सर्जनाद्वारे जास्तीचं पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकतात. अनेक वनस्पती आपल्या टाकाऊ वस्तू पानांमध्ये साठवतात आणि मग ती पानच गाळून टाकतात. कधीकधी डिंक किंवा राळ यांसारखे पदार्थ बाहेर टाकणं हा सुद्धा त्यांचा कचरा बाहेर टाकण्याचाच एक प्रकार आहे. तर या सगळ्या प्रवासानंतर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की जठरात आणि स्वादुपिंडात दोन्ही ठिकाणी प्रोटीन्सना पचवणारे एन्झाईम्स तयार होतात. मग जठराप्रमाणे स्वादुपिंड स्वतःलाच का पचवून टाकत नाही? असं काय आहे जे त्याला वाचवतं? यावर नक्की विचार करा.